तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रीने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे। ही अभिनेत्री कोणती चला बघूया। तर लोकप्रिय आणि मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे। तिची रात्रीच खेळ चालेमधील भूमिका खूप गाजली होती, त्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली होती। रात्रीच खेळ चाले या मालिकेमधून तिला शेवंता हे नाव मिळालं आणि मग नंतर ती बिग बॉस मराठी 4च्या घरात पोचली। बिग बॉस मराठी 4मुळे ती अत्यंत लोकप्रिय झाली आणि खऱ्या आयुष्यात अपूर्वा कशी आहे हे प्रेक्षकांना समजलं। तर बिग बॉस मराठी 4ची ती रनरअप देखील ठरली। त्यानंतर तिने प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सावनी ही मुख्य भूमिका साकारली आणि प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा राज्य केलं। तर लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील आपल्या चाहत्यांना माहिती सांगितली होती। तिचं आधी लग्न झालं होतं, पण नंतर घटस्फोट देखील झाला होता हे देखील तिने सांगितलं। परंतु आता अखेर अपूर्वाने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे। 14 फेब्रुवारी रोजी तिने पुन्हा एकदा लग्न केले। तर तिने तनुज गोवलकर याच्याशी लग्न केले। मात्र तिचं पहिले लग्न का मोडलं हे तुम्हाला माहिती आहे का? स्वतः अपूर्वाने याबद्दल माहिती सांगितली। अपूर्वाचा पहिला पती हा शिवसेनेचा अधिकारी होता। त्याचं नाव रोहन देशपांडे असं होतं। अपूर्वाने 10 वर्षे डेटिंग केल्यावर त्याच्यासोबत लग्न केलं। मात्र लग्नानंतर तिची फसवणूक झाली असं ती म्हणाली। अपूर्वा म्हणाली, घरातील सत्य परिस्थिती माहीत असूनही काही मित्रांनी फसवणूक केली। त्यांना कधीच विसरणार नाही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं। त्याने मला फसवलं। 10 वर्षाचं अफेअर होतं आमचं, त्यानंतर लग्न केलं। छोटी गोष्ट नाही आहे ही। आणि इतकं सगळं असूनही त्यानंतर आमचा घटस्फोट झाला। आता 8 वर्ष झाली मी सिंगल आहे। लोकांना असं वाटतं की शेवंत सिंगल आहे। हो आहे, कारण जेव्हा तुम्ही मनापासून हॉट होता ना तेव्हा तुम्हाला वेळ लागतो। ती पुढे म्हणाली, एका मध्यमवर्गीय व्यक्तीबरोबर जेव्हा घटस्फोटासारखी गोष्ट घडते तेव्हा कोर्ट कचेऱ्या करण्यामध्ये खूप पैसा निघून जातो। 1250 रुपये शेवटचे माझ्या अकाउंटमध्ये उरले होते। आजही मला ते लक्षात आहे। मी हार मानली नाही आणि जे केलं त्यासाठी मला माझा अभिमान आहे। आज नाही आहे पण उद्या पैसे येतील असं म्हणत मी काम करत गेले। तर यासोबतच अपूर्वाने तिच्या दुसऱ्या पतीसोबत आपल्या लग्नाचे फोटो देखील शेअर केले। ते फोटोवर देखील प्रेक्षकांनी चांगलेच प्रतिसाद दिले आहेत। तर तुम्हाला अपूर्वा नेमळेकर ही अभिनेत्री आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।